आज मी तुम्हाला आमच्या एरियामध्ये एक आंब्याचं झाड आहे. तर मला ते दिसलं रस्त्याने जाताना, खूप छान असे आंबे डोलत होते त्याच्यावरती. तर मी गेले त्यांच्याकडे, ओळखीचेच आहेत म्हणजे. तर मी त्यांना विचारलं हा आंबा कुठून आणलेला आहे. तर कोकणातील आंब्याची कोय लावली होती आणि तो उगवून तेवढा मोठा आंबा झालेला आहे. आणि त्यांनी मला मग एक आंबा दिलेला आहे कोय लावण्यासाठी. तर पुढे पाहूयात मी कसं त्याला लावलेलं आहे ते. आंबा गोड लागला आणि कोय काढून मी सुकून ठेवलेली आहे. कोय आता सुकलेली आहे आणि आपण आता ही कशी लावायची ते पाहणार आहोत. तर त्यासाठी मी ही कुंडी घेतलेली आहे. जुनीच आहे कुंडी. ही कुंडीमध्ये माती होती, खाली कुंडी झालेली, त्याच्यामधीलच ही माती आहे. तर हे कुजलेलं शेणखत आहे आणि हे दोन मिश्रण वापरूनच आपण आंब्याची कोय लावणार आहे. तर याच्या अगोदर मी बऱ्याच वेळा आंब्याच्या कोया लावलेल्या आहेत, त्या उगवलेल्या आहेत आणि त्याची मोठी मोठी झाडं झालेली आहेत. आता त्यांना पुढच्या वर्षी फळंसुद्धा येतील. तर हे नारळाच्या शेंड्या आहेत आणि आपण माती खाली जाऊ नये म्हणून हे शेंड्या याच्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि याच्यामुळं काय होतं, माती खाली जात नाही आणि मुळांना ऑक्सिजन मिळतो. तर ही कोय आहे आणि तो कुठल्या जातीचा आंबा आहे ते काही मला माहीत नाही आहे. पण आपण हा आंबा गोड लागला आणि कोकणातील आहे म्हणून हे आपण लावणार आहोत. तर हे मातीचं मिश्रण आहे. त्याच्यामध्ये मी हे थोडंसं शेणखत मिक्स करणार आहे. ते थोडंसं मिक्स केलेलं आहे आणि हे आता याच्यामध्ये टाकून देत आहे. आता ही कोय मी सावलीमध्ये सुकवून घेतलेली आहे आणि याला आपण असं लावणार आहोत. ही अशीच कोय ठेवायची आहे, उभी वगैरे ठेवायची नाही. तर याच्यामध्ये ही साधी माती आहे ती टाकून देते. त्याला 1 इंचाचा लेअरच्या पुढे माती आली थोडीशी तरी चालते. आणि आता याला पाणी द्यायचं आहे. तर हळूहळू पाणी द्यायचं आहे. पूर्ण माती भिजेल एवढं पाणी द्यायचं आहे. आणि ही एखाद्या झाडाच्या सावलीखाली जिथे थोडंसं ऊन येतं अशा ठिकाणी ठेवायचं आहे. तर मी अशाच पद्धतीने ह्या कोया लावल्या होत्या आणि त्याचे रोपं तयार झालेले आहेत. तुम्ही पहा, हे सुद्धा कोकणातीलच आंब्याच्या कोयांपासून उगवलेले आहेत. आणि हा एक बाजारातून आणला होता आणि त्याची कोय मी याच्यामध्ये नुसती ठेवली होती आणि तीच उगवून आलेली आहे. कलर खूप छान आहे ह्या सुद्धा आंब्याचा. तर आता आपण पाहूयात गेल्या वर्षी आणि त्याच्या अगोदर जे मी आंब्याचे रोपं लावले होते, कोयींपासून उगवले होते, ते सुद्धा पाहूयात. तर ह्या गेल्या वर्षी मी कोया लावल्या होत्या. याच्यामध्ये सर्वच प्रकारचे रोपं आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आंब्याचे रोपं आहेत. दशरा, लंगडा, चौसाळा, हापूस, तोतापुरी हे आंब्याचं झाड आहे आणि याला आता जवळजवळ 4-5 वर्ष झालेली आहेत. व्हिडिओ चॅनलवरती आहे, याचासुद्धा नक्की पहा. लावताना वगैरे कुंडीत होतं 3 वर्ष हे रोप बियांपासून उगवलेलं आणि आता पहा किती मोठं झालेलं आहे. तर जवळजवळ हे 7-8 फूट वाढलेलं आहे हे. आणि आता नवीन पालवी पण फुटलेली आहे याला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.